नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. गेल्या एक दीड महिन्यापासून महाराष्ट्राचं वातावरण चांगलंच ढवळून निघालंय आणि हे ढवळून निघण्यामध्ये दोन घटना ज्या आहेत त्या प्रामुख्याने कारणीभूत आहेत. त्यातली पहिली घटना परभणीमधली आहे. परभणीमध्ये संविधानाचं जे स्मारक होतं त्याचा अपमान झाला. त्याच्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. कॉम्बिंग ऑपरेशन झालं. कॉम्बिंग ऑपरेशन मध्ये काही तरुणांना पोलिसांनी घरातून उचललं, पकडलं गेलं. त्यातल्या एका तरुणाचा, सोमनाथ सूर्यवंशी या नावाच्या तरुणाचा पोलीस कोठडीमध्येच मृत्यू झाला. त्या घटनेने आणखीनच वातावरण तापलं. त्यानंतर 9 डिसेंबर रोजी मस्साजोगचे सरपंच, म्हणजे बीड जिल्ह्यातला मस्साजोग जे गाव आहे त्या गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. त्या हत्येनंतर देखील पुन्हा महाराष्ट्राचं वातावरण तापलं, ढवळून निघालं. वेगवेगळे राजकीय आणि सर्व पक्षीय राजकीय मोर्चे जे आहेत ते निघालेले आहेत. या दोन्ही घटनांना घेऊन आंदोलनं होत आहे. राजकीय पक्ष, राजकीय नेते भाषणं देत आहेत. आरोप प्रत्यारोप एकमेकांवरती केले जात आहेत. सरकार अडचणीत येत आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशातच आज आपल्या सोबत प्राध्यापक चंद्रकांत भराड सर आहेत. ते छत्रपती संभाजीनगर येथून आपल्याशी जोडले गेलेले आहेत आणि सकल मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा एकदा 19 जानेवारी रोजी जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा ते मोर्चाचं आयोजन करतायत. मराठा क्रांती मोर्चाचे ते राज्य संयोजक आहेत. भराड सर, सर्वात अगोदर तर मुंबई आउटलुक मध्ये तुमचं मी स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो की तुम्ही आम्हाला वेळ दिलेला आहे. ह्या चर्चेची सुरुवात आपण या प्रश्नापासून करूया. जो तुमचा मोर्चा आहे, मोर्चाचं स्वरूप काय असेल, नियोजन काय आहे आणि कशा पद्धतीने हा मोर्चा होणार आहे? कोणकोणते राजकीय नेते जर येणार असतील तर ते कोणकोणते येणार आहेत? काय हा सर्व पक्षीय मोर्चा आहे की याच्यामध्ये राजकारणी लोकांना बाजूला ठेवून फक्त समाजाच्या लोकांना तुम्ही या मोर्चामध्ये आमंत्रित केलेलं आहे? जय शिवराय. मुंबई आउटलुकचं धन्यवाद. खरोखर आपण चांगल्या प्रकारच्या या विषयाला वाचा फोडण्यासाठी मुद्दामून आम्हाला बोलावलं, त्याबद्दल धन्यवाद. सर, 19 जानेवारीला जो आपण जन आक्रोश मूक मोर्चा ठेवलेला आहे, तो 19 तारखेच्या मोर्चामध्ये आम्ही सर्व धर्म, सर्व पक्ष, सर्व जातीच्या, धर्माच्या, सर्व पक्षाच्या लोकांना आम्ही या ठिकाणी बोलवलेलं आहे. याचं कारणच असं आहे की संपूर्णपणे महाराष्ट्रामध्ये आपण जे पाहिलं, आपण आताच विषयाला जो वाचा फोडली की बीडमध्ये झालेला विषय आणि परभणीमध्ये झालेला विषय आहे. या विषयाअंतर्गतच आपण निषेधार्थ अशा प्रकारचा हा 19 तारखेचा मोर्चा ठेवलेला आहे. या 19 तारखेच्या मोर्चामध्ये आम्ही सर्वात पहिल्यांदा महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की जी मराठा क्रांती मोर्चे निघाली होती ती फक्त छत्रपती संभाजीनगर मधून, याच संभाजीनगर मधून काढले होते आणि त्याचे संयोजक सुद्धा आम्हीच होतो. आणि त्यामध्ये सुद्धा आम्ही असे वेगळ्या प्रकारची एक आचारसंहिता लावून दिली होती की कोणत्याही प्रकारचा आपल्याला फक्त काय मागायचे, आपले न्याय हक्क मागायचे आहेत. त्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी आपल्याला शांततेने आणि व्यवस्थित आचारसंहितेने आपल्याला जे मागणं आपल्याला मागायचे, सरकारकडे, न्यायालयाकडे मागायचंय, ते त्या त्या पद्धतीने आपल्याला मागायचंय. तेव्हाही आम्ही, आमच्या काही मुली होत्या, काही महिला होत्या, त्यांच्या मार्फतच आम्ही निवेदन दिले होते, मूक मोर्चा ठेवला होता. आताही आम्ही 19 तारखेच्या दरम्यान जे आमचे संभाजीनगरमध्ये असणारे जे 12-13 तालुके आहेत, त्या 12-13 तालुक्यामधील प्रत्येक तालुक्याची, प्रत्येक समाजाची एक एक मुलगी आम्ही घेणार आहोत. त्या महिलेला आम्ही या मोर्चाच्या अग्रभागी ठेवणार आहोत. मग जे पक्षाचे, जे सर्व पक्षाचे, सर्व जातीचे, सर्व धर्माचे जे काही धुरीण आहेत, जे महंत आहेत, त्या महंतांना सुद्धा आम्ही बोलवणार, त्यांना पुढे ठेवणार आहोत. महिला असतील, महिला पुढे राहतील. मुली, महिला, जास्तीत जास्त आपल्याला काय बोलायचंय, आपल्याला काय म्हणायचंय, हे आम्ही सर्व पक्षाच्या लोकांना तर बरोबर घेणारच आहोत. पण मुद्दाम हा मूक मोर्चा ठेवलेला आहे की सर्व धर्म समभावाचा आणि सर्व पक्षाचा मोर्चा असल्यामुळे कुणीही वेगळ्या प्रकारच्या घोषणा देऊ नये, वातावरण वेगळं करू नये. खऱ्या अर्थाने हे मोर्चे म्हणजे शोक सभेचे मोर्चे आहेत, निंदनीय मोर्चे आहेत, या निषेधार्थ मोर्चे आहेत. जी निंदनीय अशा प्रकारचे क्रूर हत्या झालेली, त्या क्रूर हत्येच्या निषेधार्थ काढणारे मोर्चे आहेत. आणि मोर्चाचं स्वरूप काय असणार आहे? म्हणजे मोर्चा एका ठिकाणावर, म्हणजे लोकांना एका ठिकाणी जमवणार आणि नंतर मग तो मोर्चा दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणार, मग तो सभेमध्ये विसर्जित होणार, म्हणजे कशा, जरा विस्तारामध्ये सांगितलं तर? हो, तेच विस्ताराने सांगतोय, कारण मोर्चाची व्यवस्थित अशा पद्धतीने आखणी आम्ही केलेली आहेत. आमच्याकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आम्ही सकाळी 10 वाजता आणि तिथपासून आमचा विभागीय आयुक्त कार्यालय आहे. त्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये जवळजवळ 5 किलोमीटर अंतर, 4 ते 5 किलोमीटर अंतरावरच आहे.
तर आम्ही क्रांती चौकामधून निघून आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयावर जाणार आहोत. तेच रूपरेषा मी तुम्हाला सांगतोय की महिला मुली आमच्या पुढे राहतील, त्याच्यामध्ये लोक राहतील, युवक राहतील, आणि त्याचबरोबर येणारी जे काही समाजामधली जी धुरीण आहेत, राजकारणी असतील, सर्व पक्षाचे असतील, धार्मिक नेते असतील, धार्मिक महंत असतील, या सर्वांना आम्ही योग्य त्या पद्धतीने तिथपर्यंत घेऊन जाणार आणि त्याचं सभेमध्ये रूपांतर विभागीय आयुक्त कार्यालयावर होणार. त्या विभागीय आयुक्त कार्यालयावर आम्ही आमच्या काही मुली आणि आमचे काही समन्वयक जे आहेत त्यांच्या मार्फत आम्ही ते निवेदन देणार आणि त्या ठिकाणी मात्र समारोपाच्या वेळी विभागीय आयुक्त कार्यालयावर मध्ये जे जे लोक आमच्याकडे आलेले आहेत त्या त्या लोकांना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी, तो आक्रोश जो काय व्यक्त करायचा आहे तो आक्रोश व्यक्त करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी त्याचं सभेमध्ये रूपांतर करणार आहोत विभागीय आयुक्त कार्यालयावर. या सभेमध्ये राजकीय लोक जसे वेगवेगळ्या म्हणजे परभणीमध्ये मोर्चा झालेला आहे, त्याच्यानंतर बीडमध्ये देखील, परळीमध्ये मोर्चा झाला, तर त्यामध्ये राजकीय नेत्यांचा सहभाग होता. सर्व पक्षीय राजकीय नेते त्या मोर्चामध्ये आले होते, भाषणं दिली होती, सरकारवरती टीका टिप्पणी झाली होती. तर तशा पद्धतीचं ह्या मोर्चामध्ये राजकीय नेत्यांना तुम्ही आमंत्रित केलेलं आहे का, किंवा ते तुमच्या मंचावर येणार आहेत का? आम्ही कोणालाही आमंत्रित केलेलं नाही, निमंत्रणही कोणाला दिले नाही, कारण हा काही निमंत्रणाचा मोर्चा नाही, हा शोक संदेश देणारा मोर्चा आहे, हा निषेध व्यक्त करणारा मोर्चा आहे. आम्ही म्हणजे राजकीय निमंत्रित पक्षाचे लोक जर किंवा नेते जर तुमच्या मोर्चामध्ये येऊन भाषण देऊ इच्छित असतील तर ते तुम्ही त्यांना मनाई करणार नाही? नाही, मनाई करणार नाही, परंतु त्यांना त्या त्या पद्धतीने जे आपल्या न्याय हक्काच्या मागण्या आहेत त्या न्याय हक्काच्या मागण्या मागण्यासाठी आम्ही त्यांना संधी देणारच आहोत. पण आम्ही निमंत्रित कोणाला करणार आहोत, जे पीडित कुटुंब आहे, जे परभणीचं पीडित सूर्यवंशीचं कुटुंब आहे आणि मसाजोगचं जे पीडित कुटुंब आहे देशमुखांचं, या दोघांना मात्र आम्ही विनंती करणार आहोत. जर तुम्हाला येता येत असेल तर निश्चितच आमच्या या मोर्चाला तुम्ही आलं पाहिजे. आणि जे तुम्ही आपण म्हणतात की राजकीय स्तरामधले लोक आहेत, राजकीय स्तरातल्या सर्व लोकांना आम्ही बोललोय, कारण हा काय राजकारण किंवा समाजकारण अशा प्रकारचा दुय्यम अशा प्रकारचा मोर्चा नाही. कारण त्यांना सुद्धा जाणीव आहे, त्यांना सुद्धा गरज आहे, कारण त्यांनी सुद्धा आलं पाहिजे. कारण जर राजकीय नेते जर स्वतःला आम्हाला कोणी बोलू देत नसेल पण आम्ही पाठीमागे राहत असेल तर उद्या त्यांच्या घरावर सुद्धा ही संक्रांत येण्याची शक्यता आहे ना. हा मोर्चा मोर्चा मोर्चाचा उद्देश काय आहे, म्हणजे कोणता उद्देश घेऊन किंवा कोणत्या मागणीसाठी हा मोर्चा तुम्ही काढत आहात? मोर्चाचा उद्देश एकाच आहे की जे संतोष देशमुख याची जी निर्गुण आणि क्रूर अशा प्रकारची हत्या झालेली आहे, हम्म, ती एक वेगळ्या प्रकारची हत्या आहे आणि दुसरी बरोबर. सूर्यवंशीची एक वेगळ्या प्रकारची हत्या आहे. बर. सूर्यवंशीने जसं आता मी दोन्ही दोन्ही वेगवेगळ्या प्रकारच्या जरी हात हे झाले असले, मृत्यू झाले असले, तरी ते वेगळ्या प्रकारचे एक प्रकारचे हत्याचे आहेत. एक कायद्याने केलेली हत्या आहे आणि एक आम्ही ज्याच्याकडे कायद्याकडे न्याय मागतोय, ज्यांना आम्ही न्याय मागतोय त्या न्याय मागणाऱ्यांनी जे काय सूर्यवंशीची हत्या केलेली आहे. आणि हम्म. मग ज्या काय न्याय मागणाऱ्या कायद्यावाल्या लोकांकडे जर आम्ही अशा प्रकारची विनवणी करत असेल आणि हेच लोक जर संविधान वाचवणाऱ्या वाचवायला गेलेल्या एका दलित कुटुंबाच्या माणसावर, मुलांवर, तो कोणी असो, तो संविधानासाठी ते गेलाय, त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी तिथे गेलाय, त्याला त्या ज्या पद्धतीने त्या पोलिसांनी जी मारलेला आहे त्याला, जो त्या ठिकाणी मेलेला आहे, ती एक क्रूर आणि निर्गुण हत्या आहे. आणि त्याच्याही पेक्षा दुर्दैवी हत्या ही जर कोणाची असेल तर संतोष देशमुखाची आहे. ही जर बर. हत्या अशा प्रकारची संघटित गुन्हेगारी करून असा वेगवेगळ्या नाही, पद्धतीने पण तुम्ही 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 ज्या दोन मुद्दे तुम्ही उचलताय, खरं तर परभणीच्या मुद्द्यावरती मी पुढे येणारच आहे, पुढे तुम्हाला त्या संदर्भामध्ये प्रश्न विचारणारच आहे. परंतु एक म्हणजे आता बीडच्या जे प्रकरण जर आपण घेतलं तर त्यामध्ये असं दिसून येतं की आरोपी जे आहेत त्यातले काही आरोपी पकडलेले आहेत. निश्चितच सर्व आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीयेत. पोलीस त्यांना पकडण्याचं, त्यांना अरेस्ट करण्याचं काम करत आहे त्यांच्या बाजूने. ज्यावरती मोठा आरोप होता म्हणजे वाल्मिक कराड ह्या व्यक्तीवरती, तो व्यक्ती स्वतःच पोलिसांना सरेंडर झालेला आहे. त्यानंतर मग सरेंडर एकतर म्हणजे पोलीस पकडत नव्हते किंवा तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता, म्हणून एक दबाव किंवा एक विरोध होत होता की पकडलं जात नाही वाल्मिक कराडला. मग आता पकडलं गेल्यानंतर मग एक दुसरा दबाव सुरू झाला सरकारवरती किंवा पोलीस यंत्रणेवरती की मकोका लावला जात नाही. आता मकोका पण लावलेला आहे. मग आता म्हणजे पोलिसांचं जे काम आहे, तपास यंत्रणेचं जे काम आहे ते चालू आहे. त्यांना पोलीस कोठडी होते, न्यायालयीन कोठडी होते, वेगवेगळे कलम लावले जात आहेत. मग आता नेमकं त्या प्रकरणामध्ये काय राहिलं, म्हणजे पोलिसांच्या हातामध्ये तर आलेलं आहे सर्वच गोष्टी. म्हणजे मला विचारायचं हे आहे की काय धनंजय मुंडेंचा राजीनामा म्हणजे ह्या मुद्द्याला घेऊन हा मोर्चा आहे का, किंवा हा सगळा विरोध आहे का? नाही नाही नाही, हे डायरेक्टली अशा पद्धतीचं नाही, परंतु एक तुमच्या माहितीसाठी सांगतो की ज्या पद्धतीने आपण सांगता की बाबा वाल्मिक कराड सारखा माणूस पोलिसांनी पकडलेला नाही,
हा, पोलिसाला तो सरेंडर झाला. त्यांनी ठीक दया आहे. केली पोलिसावर. बर त्यांनी दया केली असं मला तर म्हणावं लागतं की पोलिसावर त्यांनी दया केली. तो स्वतः जाऊन गेलाय की मी बर तुम्हाला शरण येतो, तुमच्यात काय हिंमत नाही मला पकडायची, तुम्ही तर काय मला पकडू शकत नाही. अजूनही एक माणूस पकडलेला नाही त्यांचा त्यांनी. आणि जो आमचा सूर्यवंशी सारखा माणूस तिथं न्याय हक्क मागतो आणि त्या संविधानासाठी जपायला जातो त्याला मारलं जातं. म्हणजे हे ह्या दोन्ही तुमच्या गोष्टी ऐका ऐका मोर्चाचा ऐका तुमच्या ऐका मी बोलतो. मोर्चाचा हा, आणि धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा असा काय संबंध आहे का? आमचा आणि त्याचा काही संबंध नाही. मोर्चाचा आणि धनंजय मुंडेच्या राजीनाम्याचा आमचा काही संबंध नाही. त्यांनी किती लोकांना पाठबळ द्यायचंय काय करायचंय, परंतु ज्या अशा प्रकारच्या प्रवृत्ती बीडमध्ये किंवा मराठवाड्यामध्ये फोफावत आहे, अशा प्रवृत्तीला कुणीही पाठबळ देऊ नये. आणि जर अशा प्रकारचं म्हणजे पाचशे तुमची बेसिक मागणी ही आहे की त्या देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा. आता न्याय देशमुख कुटुंबाला मिळवण्यासाठी न्याय मिळाला पाहिजे. त्याला न्याय फाशीपर्यंत, त्यांना जिवंत बरेपर्यंत फाशी मिळाली पाहिजे. आणि त्यांना बर आता एकदा अटक झाली ना, जो आता आपण म्हणलं की मकोका लावला, मकोका त्याने आपण मागून लावला, जी बरोबर पब्लिक मधून डिमांड झाली, बरोबर. पब्लिकने दबाव टाकला, तेव्हा पोलिसांनी मकोका लावला त्यांना. बर तेव्हा त्याच पद्धतीने जसं त्या पद्धतीने पोलिसांवर दबाव आला, सगळीकडून प्रॉब्लेम निर्माण झाले, तर त्यालाच त्यांची दया आली की मीच बाबा येतो तुमच्याकडे, अशा पद्धतीने. आणि म्हणून हा जो न्याय आहे, जो हक्क आहे, ती न्यायाची मागणी आम्ही करत आहोत. न्यायाची खरी अर्थात मागणी नाही. जर धनंजय मुंडेला वाटत असेल असं, तर त्यांनी स्वतःहून हा राजीनामा दिला पाहिजे. आणि त्याची थोडंफार तरी त्याची स्वतःला जरी जनाची नाही तरी मनाची तरी त्यांनी बाळगली पाहिजे. लाल नाही पण बहादूर शास्त्रींनी फक्त रेल्वेचा ऍक्सिडेंट झाला होता, नाही नाही बरोबर आहे. रेल्वे त्याला कोणी विचारलं सुद्धा बर नव्हतं मला राजीनामा देऊ का नका देऊ, त्यांनी डायरेक्ट राजीनामा दिला. इथं तर बर त्यांच्या पक्षातल्या लोकांनी सांगितलं त्यांना राजीनामा दिला पाहिजे. बरोबर आहे, परंतु धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा संबंध कसा आहे तुम्हाला ते नाही जाणून, म्हणजे ते जाणून घ्यायचं तुमच्याकडून. ते ते लोक जर का राजीनामा संबंध जर असतात. नाही दिला, धनंजय हा मुंडेंनी राजीनामा नाही दिला, हा तर काय होणार आहे? म्हणजे अजूनपर्यंत तर राजीनामा दिलेला नाहीये. तर जर कुठे कुठे तपास यंत्रणा किंवा हा पोलिसांवरती दबाव आहे, सरकारवरती दबाव आहे, म्हणजे नेमकं काय आहे राजीनाम्याचं? मला ते जाणून घ्यायचं तुमच्याकडून. लोकांची मानसिकता कशी असते, कोण कोणाच्या जवळचा आहे. हम्म. आताच बघायची आपण त्याच वेळेस भगवान गडावरच्या मेळाव्यामध्ये काय ऐकलं होतं आपण, पंकजाताई काय बोलल्या होत्या की धनंजय मुंडेचं वाल्मिक कराडशिवाय पानही हालत नाही. याचा अर्थ काय होतो, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे एकदम जवळचे आहेत. म्हणजे हम्म. याचा अर्थ असाच होतो की वाल्मिक कराड जर बाहेर राहिला किंवा वाल्मिक कराडला वाचवण्याचा निश्चितच प्रयत्न धनंजय मुंडे करतील. असं ती का जवळची माणसं आहेत, एकमेकाच्या जवळचे आहेत, कोणी सरकार का एकमेकाच्या वाचवण्याचं. राजीनामा घेत नाही? सरकार का राजीनामा घेत नाही? सरकार का राजीनामा घेत नाही हेच तर आपल्याला बघायचं. सरकार का कोणाला पाठीमागं घालतंय? सरकारने राजीनामा त्यांच्या मराठी घेतला पाहिजे. सरकारने म्हणल्यापेक्षा माझं ते एक मत आहे की तात्विकता, तो त्यांनी त्यांनी कबूल केले. धनंजय मुंडे साहेबांनी सुद्धा कबूल केलं की हो माझ्या जवळचा आहे, वाल्मिक कराड हा माझ्या जवळचा आहे, तर आहेच. मी कुठं खोटं बोलतोय म्हणे. मग आहे तर आहे, तर मग आहे तर ते जर क्रूर कर्म असेल, त्यांनी जर हत्या केली असेल असं तर सगळे लोक म्हणत असतील. नाही आणि म्हणजे आता तर एकंदरीतच बीडमध्ये मुंडे घराण्याचं एक वर्चस्व राहिलेलं आहे. आणि हा, हे कोणीही नाकारू शकत नाही. ती परिस्थिती आहे, ती वास्तविकता आहे. आता मग बिलकुल बिलकुल त्यामुळे म्हणजे हे वर्चस्व असल्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जात नाही असं वाटतंय का? अजिबात नाही. धनंजय मुंडेंनी आणि मुंडे घराण्याने खूप मोठं व्हावं, बर या राज्याच्या मुख्यमंत्री पदावर नाही, या देशाच्या पंतप्रधान पदावर जावं, पण त्यांनी अशा सर्वसामान्य माणसाला असं मारून जाऊ नये. फक्त त्यांनी हम्म. जे संतोष देशमुखला मारलेलं नाही, त्यांनी अनेक लोकांचे जे जंत्री बोलली का पाहिली त्यांची, त्यांच्या समाजाची त्यांनी काय जात पात धर्म पंथ बघून पाहिले मारलेलं नाही कोणाला. त्यांनी हम्म. त्यांच्या समाजाची सुद्धा लोकांना मारलेलं आहे. त्यांचं मोठेपण आहे म्हणून आम्हाला कोणाला काही वाटायचं काही कारणच नाही. ते कोण आहेत, फक्त त्यांची प्रवृत्ती बळावू देऊ नये. आणि प्रवृत्तीला अशा पद्धतीने आपल्याकडून जर खत पाणी मिळत असेल, तर हे कुठंतरी लोक आपल्याकडे बोटं करतायत. अनेक लोक आपल्याविषयी जर बोलत असतील, तर जर हजारो लोक जर आपल्याविषयी बोलत असतील, तर सगळी लोक तर काय जनता खोटी नाही, हे एकटेच काय खरे नाहीत. त्यांनी स्वतःहून अशा पद्धतीने तो विचार केला पाहिजे. आणि तो विचार करून, आणि कोणाला कोण राजकारणात किती मोठं होईल किंवा कोण लहान होईल याच्याशी कोणाला घेणं देणं नाही. आणि राजकारण बरं. करायचे, आणि सर्वसामान्य माणूस हा समाजासाठी न्याय हक्कासाठी मागणी करत असतो. बरोबर. हा, तुम्ही ज्याचा उल्लेख केला की वाल्मिक कराडवरती मकोका जो लावला गेला, तो नंतर हा. लावला गेला, जनतेच्या दबावानंतर लावला गेला, अगदी अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. हे तुमचं म्हणणं आहे. अगदी आणि माझं मत त्यामध्ये आहे. कारण बरोबर बरोबर. मग हे असं करण्यामागे म्हणजे सर, जर जनतेचा दबाव नसता तर कदाचित मकोका लावला नसता. लावलाच हा, नसता, कारण त्याला बरोबर आहे. पहिल्यांदा सुद्धा त्यांनी त्याच्या ह्याच्यामध्ये त्याचा तो हे घेतलेला आहे, जी केस नोंदल्या गेली
ती केस नोंदली गेली त्यावेळेस त्यांच्यामध्ये घेतलं नाही. जर त्यांचे फोन आलेले आहेत, त्यांचा तपास नाही, चालू मला आहे, तपास. मला हे विचारायचं आहे की काय याच्यामधून मग असं तुम्हाला सुचवायचं आहे का की सरकार वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे? 100% आतापर्यंत वाचवण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्याला, असं मला असं वाटतं. कारण हा वाचवण्याचा प्रयत्न आता जेव्हा पोलीस यंत्रणेने सगळ्यांना हे केलंय, आता मुख्यमंत्री मध्यंतरी 2-3 वेळा बोलले की मी कोणालाही सोडणार नाही, कोणाची गय करणार नाही, आम्ही त्यांचं अभिनंदनच करतो. परंतु उशीर का होतोय? जसं आता मुंबईचं जे प्रकरण घडलं त्या मुलीवरच्या याच्यावर डायरेक्ट शूट करून टाकला त्याला. आम्ही नाही म्हणत असं काही गोष्टी करावं, परंतु कमीत कमी न्याय देत असताना, तर प्रत्येकाला हे बघत असताना, जी जी क्रूर कर्मे आहेत, जी असे गुंडगिरी करणारे जे लोक आहेत, त्यांच्यावर आपले वचक राहायला पाहिजे की नाही? सरकारचं वचक राहायला पाहिजे, पोलिसांचं वचक राहायला पाहिजे. आणि हे संरक्षणात्मक महाराष्ट्रामध्ये ही शांतता प्रस्थापित झाली पाहिजे खऱ्या अर्थाने. म्हणूनच आम्ही या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण याला दिशा देणारा हा मोर्चा आम्ही ठरवलेला आहे. सर्व धर्म, सर्व जातीचे, सर्व पंथाचे, सर्व राजकारणी आम्ही सर्वांना बोलावलेले आणि त्यांना सुद्धा एक आचारसंहिता धनंजय ठेवण्यासाठी मुंडेंचा बोलायला सुद्धा. धनंजय मुंडे मंत्री पदावरती आहेत म्हणून सरकार म्हणजे सरकारचा ते भाग आहेत ना, मंत्री आहेत म्हणजे सरकारचा भाग आहेत. मग बिलकुल बरोबर आहे. सरकारचा भाग असल्यामुळे धनंजय मुंडेच मंत्री पदावरती आहेत आणि त्यामुळे ते वाल्मिक कराडला वाचवतायत असं म्हणायचंय का तुम्हाला? 100%. कारण काय त्यांनी सांगितले, तो माझ्या जवळचा आहे. आता कुठल्याही जवळच्या माणसाला वाचवण्याचा प्रयत्न 100% ते करणारच आहेत. आणि त्यांनी ते करा, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. परंतु कमीत कमी ज्या सरकारमध्ये आपण राहतो, ज्या सरकारमध्ये आपण संविधानाची शपथ घेतलेली असते, ती शपथ घेऊन मंत्री झालेले असतात की माझ्या जवळचा, माझ्या जातीचा, माझ्या धर्माचा, माझ्या मित्र, माझा कुठलाही असला तरी मी त्याला समाजाच्या आणि सुरक्षेच्या आणि देशाच्या, राज्याच्या अर्ज देत असेल तरी मी त्याला मदत करणार नाही. अशा प्रकारची त्यांनी शपथ घेतलेली. ती शपथीची त्यांना आठवण करून दिली पाहिजे. कारण त्यांनी शपथ का घेतो मग आपण? कुठलाही माझ्या घरचा माणूस असला तरी मी जर असे चुकीचं काम करत असेल तर त्याला पाठबळ देणार नाही, पाठीमागे घालणार नाही, अशा प्रकारची त्यांनी शपथ घेतलेली आहे. मग ते त्यांनी केलं पाहिजे, स्वतःहून केलं पाहिजे. कारण ते सरकारमधले आहेत. सरकारमध्ये असल्यामुळं 100% कुठलाही अधिकारी असो, तो मोठ्या नेत्याला, मंत्र्याला घाबरतो आणि घाबरून त्याचं काम करत नाही. कधी कधी त्याला भीती वाटते त्याची, की आपल्याला यांचा प्रॉब्लेम निर्माण होईल अशा पद्धतीने. म्हणून अधिकाऱ्यावर त्यांचा दबाव निर्माण होतो. अधिकाऱ्याच्या तपासामध्ये, यंत्रणेमध्ये त्याच्यामध्ये तूट निर्माण होण्याची शक्यता असते, दबाव येण्याची नाही, पण शक्यता एक असते. सरकार एक वेगळा मुद्दा आहे, सरकार एक वेगळा भाग आहे. परंतु ते ज्या पक्षाचे आमदार आहेत त्या पक्षाचे अध्यक्ष अजित पवार देखील म्हणालेले आहेत की आम्ही काय राजीनामा घेणार नाही आणि जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही, म्हणजे हे तर आरोप आहेत ना, तुम्ही करताय किंवा इतर लोक करत आहेत, सुरेश धस सारखे लोक धनंजय मुंडेंवरती आरोप करत आहेत, हे फक्त आरोप आहेत आणि म्हणून फक्त आरोपाच्या आधारावरती राजीनामा घेणं हे काय बरोबर नाहीये असं अजित पवारांचं म्हणणं आहे. त्यांनी का राजीनामा दिला होता, त्याच्यावर आरोप झाले होते तेव्हा? हे त्यांनी आठवलं पाहिजे. त्यांनी आतापर्यंत किती मंत्र्यांवर आरोप झाले, ते आरोप झाले तर ते जेलमध्ये गेले. जेलमध्ये गेल्यानंतर त्यांची मंत्रिपद काढून काढले की नाही? हे जर अजितदादा धनंजय बोलत मुंडे कुठे असतील तर जेलमध्ये गेलेत? हा धनंजय मुंडे कुठे जेलमध्ये गेलेत? हे तर फक्त नाही नाही आरोप आहेत, म्हणूनच तुम्ही म्हणतो ना, बोलताय, इतर लोक बोलत आहेत. त्यांचे इतर लोक जेव्हा जेलमध्ये गेले, त्यांचे राजीनामे घेतले, त्यांच्यावर सुद्धा आरोप झाले. परंतु जर मग अजितदादा सुद्धा यांना का हे करताय, वाचवतात त्यांना? आमचं म्हणणं असं नाही की आमचं काही धनंजय मुंडे साहेब काही दुश्मन नाहीत किंवा अजितदादा आमचे दुश्मन नाहीत. परंतु जे समाजामध्ये बसलेले असतात, तुम्ही जेव्हा सत्तेवर बसलेले असतात तेव्हा सत्ता ही सर्व तुमचं कुटुंब असतं आणि त्या सर्व कुटुंबाचं संरक्षण करणं हे तुमचं काम असतं. आणि चुकीला चूक आणि खऱ्याला खरं, सत्याला सत्य म्हणण्याची मानसिकता आपल्यामध्ये असली पाहिजे. दादा खऱ्या अर्थाने एक दबंग अशा प्रकारचा अधिकारी आहेत. दादा कधी मागे येत नाहीत. परंतु दादा आता या पद्धतीमध्ये यामध्ये का मागे पुढे करताय हे आम्हाला काय कळायला तयार नाही. दादानी याच्यात इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे खऱ्या अर्थाने. बरं, दादा का इनिशिएटिव्ह घेत नाही हा प्रश्न खरं तर दादांनाच विचारला पाहिजे. परंतु यस. आपण या मुद्द्याच्या म्हणजे या चर्चेच्या पुढच्या भागामध्ये आपण येऊयात. परभणीचा उल्लेख तुम्ही केलेला आहे. परभणीमध्ये म्हणजे ही घटना जी परभणीची घटना जी आहे ती मस्साजोगच्या घटनेच्या अगोदरची आहे. मग मला प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे, ज्यावेळी ही घटना घडली म्हणजे परभणीचा संविधानाचा जो अपमान झाला असं जे बोललं गेलं, त्याच्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी याची हत्या किंवा त्याचा मृत्यू न्यायालयीन कोठडीमध्ये झाला, त्यानंतर मराठा क्रांती मोर्चा किंवा सकल मराठा जे कार्यकर्ते आहेत, जे समन्वयक आहेत, त्या लोकांनी अशा प्रकारचे मोर्चांचं आयोजन केलेलं नाही.
मसाजोगचं प्रकरण झाल्यानंतर मग ह्या प्रकारच्या या प्रकारच्या मोर्चांचं आयोजन करण्यात आलं. प्रश्न असा आहे की काय जात पाहून ह्या न्याय मागितला जातोय का? नाही 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 नाही, असं बिलकुल नाही. सोमनाथ सूर्यवंशीच्या वेळेस जरी या अगोदर झाले असते त्यावेळेस सुद्धा निषेध झालेला आहे. मोर्चे काढलेले नाही, परंतु तो निषेध व्यक्त केलेला आहे. मराठा क्रांती मोर्चाने सकल मराठा समाजाने त्याचा निषेध व्यक्त केलेला आहे. आणि मसाजोगची जी घटना घडलेली ही घटना पोलीस कोठडीमध्ये झालेली आहे. संविधानाची मागणी करताना संविधानाची विटंबना झाल्यानंतर त्याच्या निषेधार्थ झालेली प्रक्रिया आहे. तरी सुद्धा पोलिसांचा निषेध आम्ही केलेला आहे. आणि ही जी मसाजोगची घटना घडलेली ती अगदी क्रूर बाह्य गुंडातर्फे मारले गेलेलं आहे. शेवटी मरण हे मरणच असतं, हत्या ही हत्येच असते. ती कायद्यावाल्या लोकांनी करो किंवा बाहेरच्या गुंडाने करो, ती माणसाचा माणुसकीला काळीबा फासणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे असं जात पाहून किंवा मोर्चा असं पाहून मग तर आम्ही आता त्यांचं नावही घेतलं नसतं. आणि सर्व धर्म सर्व भाव असा मोर्चा घेतला अजिबात नाही. आणि सकल मराठा समाज किंवा मराठा समाज यांनी कधीही जातीवाद केलेलाच नाही, करत सुद्धा नाही. प्रत्येकाच्या बाबतीमध्ये आम्ही कायमस्वरूपी पुढे असतो. आम्ही निश्चितच त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तुम्ही बघून घ्या, तुम्ही याच्या अगोदर तुम्हाला लक्षात आणून देईल, तुम्हाला वाटल्यास मी हे टाकून देईल की मसाजोगचं प्रकरण घडण्याच्या अगोदर आम्ही त्याचे निषेध व्यक्त केलेले नाही बर. सोमनाथ सूर्यवंशीच्या बाबतीत. बर. पुढचा प्रश्न असा आहे, म्हणजे ही चर्चा आपण जर पुढे चालू ठेवली आणि विशेष करून मोर्चाच्या संदर्भात जर आपण बोललो, तर मोर्चे किंवा मराठा क्रांती मोर्चा जे आहे ते मोठमोठे मोर्चे जवळपास 58-59 माझ्या माहितीप्रमाणे 57-58 मोर्चे 2016च्या 16-17 मध्ये निघाले, 58 मोर्चे निघाले. बरोबर. मोर्चे ज्या कारणासाठी काढले जातात किंवा ज्या गोष्टीला आधार बनवून काढले जातात त्या गोष्टी किंवा ती कारणं तडीच लावली जात नाहीत. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर जे 58 मोर्चे 2016-17ला निघाले होते, तर त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी गावातली ज्या काय अत्याचाराची घटना घडली त्या घटनेच्या आधारावरती किंवा त्याला म्हणजे त्याच्या इर्द गिर्द जे आपण म्हणतो तर तशा पद्धतीने ते मोर्चे निघाले होते. त्यानंतर मग त्याच्यामध्ये अॅट्रॉसिटीचा मुद्दा आणला, समाजामध्ये जे आहे पुन्हा दूषित करण्याचं जे काम आहे ते झालं. आता पुन्हा आरक्षणासाठीचे जे मोर्चे निघाले तेही आरक्षण अजून मिळालेलं नाहीये. आणि आता पुन्हा एकदा हे जे मोर्चे निघतायत, मसाजोगचं प्रकरण असेल, परभणीचं प्रकरण असेल, न्याय मिळण्यासाठी किंवा त्याचा निषेध करण्यासाठी, तर तसंही काय होताना दिसत नाही. म्हणजे मोर्चे जे काढले जात आहेत, मी त्याला फॅशन म्हणणार नाही या मोर्चांना, परंतु मोर्चे जे काढले जात आहेत ते त्या उद्देशासाठी ते उद्देश पूर्ण करताना दिसत नाही. बरोबर आहे. 2016ला जो क्रांती मोर्चा आपण मराठा क्रांती मोर्चाने मोर्चे काढले, जी कोपर्डीची घटना घडली होती, श्रद्धेवर जो अन्याय अत्याचार झाला त्या अत्याचाराच्या दृष्टिकोनातून आपण त्याच्या निषेधार्थ हे मोर्चे काढले होते. आणि त्या मोर्चानंतर जसं तुम्ही म्हणालात ना, हे दोन्ही मोर्चामध्ये जसा काही लूपहोल्स पण ठेवले जातील का, तिथं सुद्धा तोच प्रकार होता. कारण ती सुद्धा अजून तडीले गेले नाही. ते जे हत्यारे आहेत त्यांना सुद्धा अजूनही फाशीपर्यंत नुसतं फाशी शिक्षा झाली, परंतु ती सुनावली गेली किंवा त्याच्यावर अजून अंमलबजावणी झालेली नाही. त्याच्यामध्ये सुद्धा विरोधाभास झाला, परंतु तिथं सुद्धा या पद्धतीने आणि आज सुद्धा ते तोच प्रकार इथे मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये पण तोच मुद्दा आहे की एवढं सगळे मोर्चे निघाले, मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीने आक्रमक होते, त्यानंतर ते आंदोलन किंवा ते मोर्चे थंडावलेले दिसले. वाशीत गुलाल उधळल्यानंतर ते संपल्यासारखं दिसलं. थंडावलेले वाशीत गुलाल उधळला, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ वाहिली, शपथ घेतली. त्या शपथीचं मुद्दा हा आहे की त्या मोर्चांचं पुढे काय होताना दिसत नाही. मग मोर्चे फक्त फॉर्मॅलिटी होते का, औपचारिकता होते का? मोर्चा काढणं म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये झाला तर आपल्याही जिल्ह्यामध्ये झाला पाहिजे म्हणून तो मोर्चा काढायचा म्हणून काढला जातोय का, असा माझा प्रश्न आहे. नाही, अजिबात नाही. असं काही मिळालं नाही असं नाही. त्या मोर्चामुळे आम्हाला बऱ्याचशा प्रमाणामध्ये ज्या नोंदी नव्हत्या त्या नोंदी आम्हाला मिळालेल्या आहेत. जवळजवळ 67 लाख नोंदी आम्हाला जर मिळाल्या असतील या महाराष्ट्रामध्ये तर त्या मोर्चाचं ते फलितच आहे. पण फक्त फारसे म्हणून किंवा त्यांनी काढला म्हणून आम्ही काढायचा मोर्चा अशा पद्धतीने ते काढलेले नाहीत. ती आतली एक असणारी जी आत्मिक जी ओढ आहे ना, जे मनामधून असलेली जी तळमळ आहे त्या तळमळीने मोर्चे काढलेले आहेत. किंवा आम्हाला फक्त मजा करायची किंवा अशा करायची या पद्धतीने हे मोर्चे काढलेले नाहीत. आणि या मोर्चामुळं किंवा आताही मोर्चे थंडावलेले नाही, आम्ही मोर्चात आहोत. आम्ही तोही मोर्चा आपण आता पुन्हा एकदा या मोर्चाचं आम्ही आता सरकार बदललंय, मध्यंतरी इलेक्शन झाले, ते इलेक्शन झाल्यानंतर आम्ही थोडंसं आणि आता 25 तारखेची तारीख दिलेलीच आहे की ज्या ज्या गोष्टी आमच्या राहिलेल्या आहेत, ज्या आमच्या मागच्या ज्या शिंदे समिती असेल किंवा ज्या समिती नेमलेल्या होत्या की ज्याच्यामध्ये आमचे पुरावे जे काढत होते, जे आमचे दाखले काढण्याचं काम चालू होतं ते आता बंद पडलेलं आहे. आणि पुन्हा ते
सुरू करण्याचं काम करतो, कारण आम्हाला या मराठा क्रांती मोर्चाने मराठा समाजाला भरपूर काही मिळवून दिलेलं आहे. पण मनोज जरांगे पाटील आरक्षणाच्या मुद्द्यावरती जेवढे आक्रमक दिसत होते, उपोषण होतं त्यांचं, त्यानंतर त्यांनी मोर्चे काढले, आंदोलनं केली. अगदी मनोज लक्ष्मण हाके यांच्यासारख्या ओबीसी मनवणाऱ्या नेत्याला देखील त्यांनी अंगावर घेतलं, छगन भुजबळ असतील. तसे आक्रमक ते मस्साजोगचं प्रकरण असेल किंवा परभणीचं प्रकरण असेल, ह्या बाबतीमध्ये ते आक्रमक दिसत नाहीयेत. म्हणजे अगदी ते 2-3 मोर्चांना सुरुवातीच्या आले देखील नाहीत. काय नाही नाही, ते वाटतं? आक्रमक याचं कारण सांगतो की त्यांना आधी हे शेवटी मनोज जरांगे पाटील हे मराठा क्रांती मोर्चा म्हणून एकटे स्वतंत्र मोर्चाचे आणि स्वतंत्र नेतृत्वाने ते काम करायचे. आता सर्वजण आलेले आहेत, सगळ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या जबाबदारी घेतल्यात आणि त्यांनी त्या स्वतःच्या जबाबदारी घेऊन स्वतः मोर्चे काढतायत. त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्यांनी गेलंच पाहिजे किंवा प्रत्येक ठिकाणी तेच असले पाहिजेत असं त्यांचं मत आहे. त्यांना काय वाटतं, प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी चालते तर चालू द्या, आणि कुठलंही वातावरण कुठेही जर योग्य पद्धतीने जर चालत असेल तर आपली त्याला गरज नाही. शेवटी आपण हा जो आत्ताचं जे प्रकरण आहे, मत्स्यजोगचं किंवा बीडचं जे प्रकरण आहे किंवा परभणीचं जे प्रकरण आहे, ते प्रकरण न्याय हक्काचं हे वेगळ्या पद्धतीचं आहे. मराठा क्रांती मोर्चे हे मराठा आरक्षणासाठी मागणी करत होते आणि हे समाजातल्या एक माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा प्रकारच्या संघटित गुंडगिरीला आळा घालण्यासाठी जर प्रत्येक माणूस जर सगळ्या समाजातला माणूस पुढे येत असेल तर त्याला नितीचं पाठबळ दिलं पाहिजे. आणि म्हणून मनोज जरांगे बर पाटील त्या ठिकाणी येत नसतील किंवा येत नाहीत. आता आम्ही तर त्यांच्याबरोबर कंटिन्यू प्रोसेसमध्ये आहोत. मी पहिल्यापासून त्यांच्या बरोबर आहे. बर, धन्यवाद सर. आमच्याशी बोललात, मोर्चाच्या संदर्भामध्ये चर्चा केलीत आणि समाजामध्ये अशा पद्धतीचे जे काही अन्याय अत्याचाराच्या घटना होत आहेत, जाती धर्म याच्या पलीकडे जाऊन आपण न्याय मागण्यासाठी काम केलं पाहिजे आणि समाजामध्ये न्याय जो आहे तो प्रस्थापित झाला पाहिजे. याचसाठी कदाचित तोच उद्देश घेऊन तुम्ही देखील 19 तारखेचा नक्की नक्की निश्चित. मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. आणि मुंबई आउटलुक आणि आमच्या सर्व प्रेक्षकांकडून तुमच्या या मोर्चाला आम्ही सदिच्छा देतो आणि प्रयत्न करू की हा तुमचा मोर्चा जो आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमच्याकडून कसा प्रयत्न होईल तो देखील नक्की आम्ही प्रयत्न नक्कीच करणार आहोत. तुर्तास आपण इथेच थांबूयात. चंद्रकांत भराट सरांचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. ही चर्चा इथेच थांबूयात. धन्यवाद. धन्यवाद तुमचंही या विषयाला तुम्ही वाचा फोडल्याबद्दल.